आढळून आलेली रोल्स रॉयस आता पिंपरी चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिकडे तुषार कलाटेंकडे असल्याचं समोर आलं आहे। तुषार कलाटेंच्या मुळशी तालुक्यातील फार्म हाऊसमध्ये ही अलिशान रोल्स रॉयस उभी आहे। कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी अटक केल्यानंतर रोल्स रॉयस बाबत देखील चौकशी करण्यात आली, मात्र त्याने या कारबाबत माहिती देण्यास नकार दिला। कोरटकर जवळ असलेली रोल्स रॉयस बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटेंकडे असल्याचं समोर। पिंपरी चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिक कलाटेंकडे रोल्स रॉयस असल्याचं समोर आलंय। सध्या रोल्स रॉयस तुषार कलाटेंच्या मुळशीतील फार्म हाऊस मध्ये पार्क केलेली आहे। WB02AB123 क्रमांकाच्या कार सोबत तुषार कलाटेंचे फोटो असल्याचंही समोर आलंय। प्रशांत कोरटकर सोबत 3-4 महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात भेट झाल्याचं तुषार कलाटेंनी सांगितलं। तुमच्या कार सोबत फोटो काढू का म्हणून कोरटकरनं विनंती केली होती। गाडीने एक चक्कर मारू का असं कोरटकरने विचारल्यावर त्याला गाडी दिल्याचं तुषार कलाटे यांनी सांगितलंय। पोलिसांनी विचारल्यावर गाडी कशी घेतली त्यांना सांगेन असं तुषार कलाटे यांनी म्हटलंय। तुमची गाडी आहे का ती आणि नेमकं काय सांगणार सगळं प्रकरण नेमकं काय? गाडी ती माझीच आहे, त्याच्यात काही शंका नाही। 3-4 महिन्यापूर्वी प्रशांत कोरटकर हा एक माझ्या कॉमन मित्राबरोबर माझ्या घराच्या तिथं आला होता। मी कार्यक्रमाला निघालो होतो, तर त्यावेळेस मला माझ्या मित्रांनी ओळख करून दिली की हे पत्रकार आहेत असे। तर ते म्हटले मला या गाडीत एक फोटो मिळेल का, एक चक्कर मिळेल का? मी म्हणलं ठीक आहे मारा तुम्ही। त्यांनी एक चक्कर मारली, त्याच्याबरोबर ते म्हणले एक फोटो घेतला तर चालेल का? म्हणलं फोटो घेतला तर काय मला अडचण नव्हती, कारण पत्रकार हा स्वच्छ चारित्र्याचा माणूस असतो। ह्याच्या व्यतिरिक्त त्यांचे माझे काही कसले आर्थिक कसलेच संबंध नाही। ही घटना घडायच्या आधी 3 ते 4 महिने ही घटना घडायच्या आधी ती 2 ते 3 महिन्याच्या आधी घडलेली। आता सध्या पोलिसांकडून काही तुमची चौकशी झाली की किंवा काय सांग? ना आता सध्या मला कुठल्याही पोलिसांकडनं कसलीही चौकशी नाही झाली, आणि चौकशी झाली तर मी सामोरे जाऊन जी वस्तुस्थिती खरी आहे ती मी त्यांना सांगेल, दाखवून देईल। माझ्याकडे जे पुरावे आहेत, मी गाडी कशी घेतली काय घेतली याचं सगळं मी विश्लेषण एकदम पेपरनुसार मी प्रेझेंट करेल। मग हे सगळं प्रकरण ज्यावेळेस तुम्हाला कळालं मग त्यावेळेस तुमची भावना काय होती नेमकी? माझी भावना आता सुद्धा तीव्र आहे की शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे। शिवाजी महाराजांबद्दल असं आक्षेपार्ह बोलणं हे अयोग्य म्हणजे अयोग्यच आहे, ह्याचा तीव्र निषेध करतो मी। त्यावेळेस तुम्हाला कसं पण आज आहे का? TVN मराठी, अहिल्यानगर।